हॅलो गाईज, कसे आहात सगळे? आज आपण मित्रांनो WH चे वर्ड्स आणि त्या संदर्भाचे सेंटेन्स बघणार आहे एकदम सोप्या पद्धतीने. चला तर आपण बघूया आज आपण काय काय शिकणार आहे. आज आपण मित्रांनो व्हॉट, वेअर, व्हेन, व्हाय, हुम, विच, हुज, हाऊ म्हणजे काय ह्याबद्दल आज शिकणार आहे. कधी वापरलं जातं मित्रांनो. इंग्लिश शिकताना एक्झॅक्टली अजून रिएलिटी कंडिशन अशी आहे की यामधला अर्थ समजत नाही. त्याबद्दलचा आपला आजचा व्हिडिओ आहे. चला तर आपण व्हिडिओला चालू करू. त्यापूर्वी मित्रांनो तुमचं माझ्या इंग्लिश बोला बेधडक स्पोकन इंग्लिश क्लास ऑनलाईन विथ अजित सर या चॅनलमध्ये सर स्वागत. मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. मित्रांनो तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. मित्रांनो चला तर चालू करू. आजचा आपला पहिला शब्द आहे व्हॉट. व्हॉट म्हणजे काय. इंग्लिशमध्ये व्हॉट आणि मराठीमध्ये काय. वेअर. वेअर म्हणजे कोठे. वेअर म्हणजे कोठे. व्हेन. व्हेन म्हणजे केव्हा. व्हेन म्हणजे केव्हा. व्हाय. व्हाय म्हणजे का. व्हाय म्हणजे का. हुम. हुम म्हणजे कोणाला. विच. विच म्हणजे कोणते. हुज. हुज म्हणजे कोणाचे. हाऊ. हाऊ म्हणजे कसा. मित्रांनो या शब्दांचं प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट मिनिंग हे समजून जाईल. चला तर आपण या संदर्भातील काही प्रश्न आहेत ते पाहू एकदम सोप्या पद्धतीने. मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे व्हेन. व्हेनच्या संदर्भातील प्रश्न आहे तो केव्हा आला. तर मित्रांनो व्हेन म्हणजे काय. केव्हा. तर प्रश्न कसा आहे तो केव्हा आला. म्हणजे प्रश्न हा भूतकाळातील आहे. आपण आजचे जे प्रश्न आहेत ते भूतकाळाच्या संदर्भातले बघणार आहे. व्हेन म्हणजे काय केव्हा. तो केव्हा आला. व्हेन डिड ही कम. व्हेन डिड ही कम. ती कोठे गेली. कोठेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात व्हेअर. कोठेला इंग्लिशमध्ये व्हेअर असं म्हटलं जातं. ती कोठे गेली प्रश्न विचारलाय. व्हेअर डिड शी गो. व्हेअर डिड शी गो. मित्रांनो इथे लक्षात ठेवा जर मुलगा असेल तर ही वापरलं जातं आणि मुलगी असेल तर शी वापरलं जातं. आजचा आपला तिसरा प्रश्न तू कोणते पुस्तक वाचले. तू कोणते पुस्तक वाचले. इथे WH चा शब्द कोणता आहे कोणते. कोणते म्हणजे विच. कोणते म्हणजे विच. विच बुक डिड यू रीड. विच बुक डिड यू रीड. तू कोणते पुस्तक वाचले. अनिलने काय खाल्ले. अनिलने काय खाल्ले. काय म्हणजे काय व्हॉट. व्हॉट म्हणजे काय. कोणी खाल्ले अनिलने. व्हॉट डिड ही एट. मित्रांनो भूतकाळामध्ये कायम दुसरा क्रियापदाचं रूप वापरलं जातं. अनिलने काय खाल्ले. व्हॉट डिड अनिल ईट. सुनील का रडला. का म्हणजे व्हाय. का म्हणजे व्हाय. सुनील का रडला. व्हाय डिड सुनील क्राय. व्हाय डिड सुनील क्राय. आपलं पुढलं वाक्य आहे आदित्य किती वेळ खेळला. आदित्य किती वेळ खेळला. किती म्हणजे हाऊ. किती म्हणजे हाऊ. हाऊ लॉंग डिड आदित्य प्ले. हाऊ लॉंग डिड आदित्य प्ले. आदित्य किती वेळ खेळला म्हणजे हाऊ लॉंग डिड आदित्य प्ले. माझ्या गायीने किती पाणी पिले. माझ्या गायीने किती पाणी पिले. किती म्हणजे हाऊ. माझ्या गायीने किती पाणी पिले. हाऊ मच वॉटर डिड माय काऊ ड्रिंक. हाऊ मच वॉटर डिड माय काऊ ड्रिंक.
आम्ही कसे वागलो, हाऊ डिड वी बिहेव. आम्ही कसे वागलो, हाऊ डिड वी बिहेव. आपलं पुढलं वाक्य आहे, भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले. मित्रांनो, स्वतंत्र म्हणजे लिबर्टरी. स्वतंत्र म्हणजे लिबर्टरी. कधी म्हणजे व्हेन. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले. व्हेन डिड इंडिया गेट लिबर्टरी. व्हेन डिड इंडिया गेट लिबर्टरी. तिने कोणाचा फोन चोरला. तिने कोणाचा फोन चोरला. मित्रांनो, इथे बघा, तिने म्हणजे शी आलेला आहे आणि त्याने असतील तर ही आलं असतं. त्यामुळे तिने कोणाचा फोन चोरला. हुज फोन डिड शी स्टील. हुज फोन डिड शी स्टील. तिने कोणाचा फोन चोरला. तर मित्रांनो, कसा वाटतोय व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील. मित्रांनो, तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मला तुमच्या एका सबस्क्राईबमुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी एनर्जी मिळते. आजचं आपलं पुढलं वाक्य, तू काल किती पुस्तक वाचली. तू काल किती पुस्तके वाचली. हाऊ मेनी बुक्स डिड यू रीड यस्टरडे. काल म्हणजे यस्टरडे, हाऊ म्हणजे किती, पुस्तक म्हणजे बुक्स, वाचली म्हणजे रीड. तू किती पुस्तके वाचली. हाऊ मेनी बुक्स डिड यू रीड यस्टरडे. मित्रांनो, माझ्या मागे म्हणा, हाऊ मेनी बुक्स डिड यू रीड यस्टरडे. तू काल किती पुस्तके वाचली. पुढलं वाक्य आहे, तू ही म्हैस कोठे विकत घेतली. तू ही म्हैस कोठे विकत घेतली. म्हैस म्हणजे बफेलो. म्हैस म्हणजे बफेलो. यामध्ये वेअर. वेअर म्हणजे कोठे. विकत. विकत म्हणजे बाय. विकत म्हणजे बाय. तर वाक्य कसं होईल, वेअर डिड यू बाय दिस बफेलो. वेअर डिड यू बाय दिस बफेलो. तू ही म्हैस कोठे विकत घेतली. पुढलं वाक्य, माझ्या वडिलांनी कोणती कार विकली. माझ्या वडिलांनी कोणती कार विकली. यामध्ये कोणती म्हणजे विच. कोणती म्हणजे विच. मग कसा प्रश्न होईल, विच कार डिड माय फादर सेल. विच कार डिड माय फादर सेल. पुढलं वाक्य, तू त्याला मदत का केली नाही. तू त्याला मदत का केली नाही. का म्हणजे व्हाय. काय म्हणजे व्हाय. मदत म्हणजे हेल्प. कुणाला मदत केली. त्याला. त्याला म्हणजे हिम. त्याला म्हणजे हिम. तू त्याला मदत का केली नाही. व्हाय डिड यू नॉट हेल्प हिम. व्हाय डिड यू नॉट हेल्प हिम. पुढलं वाक्य, तिने माझा फोन का उचलला नाही. तिने माझा फोन का उचलला नाही. आता मित्रांनो, इथे तिने. तिने म्हणजे काय आलंय, शी. तिने म्हणजे शी. उचलला नाही. उचलला नाही म्हणजे रिसीव. उचलला नाही म्हणजे रिसीव. नॉट रिसीव. तर वाक्य कसं होईल, व्हाय डिड शी नॉट रिसीव माय कॉल. व्हाय डिड शी नॉट रिसीव माय कॉल. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ. अशा पद्धतीनं आपण एकदम सोप्या पद्धतीने इंग्लिश शिकूया, म्हणजे तुम्ही इंग्लिश बेधडक बोलचीला